मग खुश आहेस ना? हो मग. कसा आहे फ्लॅट आपला? हा? छान आहे. सुंदर आहे ना? तुझी लग्नाच्या आधी रिक्वायरमेंट होती फ्लॅट वगैरे घ्यायचा, घेतला मग फ्लॅट. छान आहे, छान. एकदम भारी ना, या 4 खोल्यांमध्ये राहायचं. हा? आजूबाजूला बघ ना, आजूबाजूला बघ, नुसते बिल्डिंग आहे, बरोबर आहे का नाही? आणि बरं नाही का असं 4 भिंती. तिकडे काय गावाकडे असं मोकळं रांगणात, तिथे काय ते किलबिल आलटण मोकर पोरांचा पक्ष्यांचा आवाज आणि तीन. त्याच्यापेक्षा एकदा बरे नाही बाय, शेजारी बिल्डिंग, आपण बिल्डिंग, यांग बिल्डिंग, यांग बिल्डिंग, मांग बिल्डिंग, आपण पण बिल्डिंग किती छान भारी आहे, ना? छान आहे. मग किती छान. मग त्या मला किती पक्ष्या आवडते इकडे. किती आवडलं ना तुला? त्या पक्ष्यांचा आवाज तिथं गावाकडे, तो कल्लोळ, आणि नको, त्याच्यानंतर ते गोठा वगैरे, शेजारी गोठा, पुढं शेत, परत अंगणामध्ये तुळस, थोडस भंगारच वाटत ना. हे बघा ना किती छान आहे. मस्त हा. मस्त. तुम्ही आणि मी. आपण दोघच, आपल्या दोघांचा संसार राजा राणीचा. किती छान आहे बघा. आणि बाकी तिकडे घरच्यांना आग लागू असंच वाटतं ना आता सध्याच्या मुलींना, आपल्याकडे सुंदर असा फ्लॅट पाहिजे, आणि गावाकडे नको तो गोंधळ, नको तो कल्लोळ, असंच वाटतं ना. अरे काय मंद बुद्धीच्या पुरी तुम्ही, तुम्हाला हसती काय? अरे लाजा वाटाय पाहिजे तुम्हाला या 4 भिंतीमध्ये काय आहे? दगड इटा पाहते की इटा? अरे काय वागू राहील या गावाकडचं एवढं सुंदर वातावरण सोडून दिलं आणि बसली या 4 भिंतीमध्ये. अरे काही पटत का तुम्हाला? त्या लग्नाच्या पुरीला सांग, हसू नको. त्या पुरीला सांग याच्यात काय आहे का? सगळ्यात भारी शेतकरी नवरा, एकदम छान. हे इथं अजिबात छान नाही. शेजारी बिल्डिंग, बिल्डिंग, तिकडे बिल्डिंग, एकदम छान. फक्त शेतकरी. मग गावाकडे भारी काय शेत? हो खूप छान. गावाकडे खूप छान, मस्त मोकळी हवा, छान प्रदूषण नाही, काही नाही, एकदम छान. इथे कसं फक्त दोघं नवरा बायको, तिकडं आपली सर्व फॅमिली एकदम छान. आणि मग त्याला सांग शेतकरी नवरा करा म्हणून. अहो मी तुम्हाला मुद्दाम म्हणत होते, पण ह्या सिटीपेक्षा आपल्या गावाकडे एकदम छान. मग मस्त शुद्ध हवा, शुद्ध हवा, एकदम छान, एकदम सगळं मोकळं एकदम. आणि इथं काय सिटी मध्ये नुसतं मला ते नुसतं असं गचपटल्यासारखं झालंय. काय करावं काही नाही. इकडून गेलं तरी गाडी, तिकडून आलं तरी गाडी. मग तसं आपल्याकडे खेड्यावर किती मस्त छान. मग त्याला सांगा शेतकऱ्यांना पुरी द्या. आताच्या शेतकऱ्यांना मुलीच देते नाही हो. किती छान शेतकऱ्यांना मुली दिल्या पाहिजे, पण मग आताच्या लोकांचं ना कसं, त्यांना असं वाटतं शेतीमध्ये आपल्या पुरला जावं लागतं. अगं ते जाऊ दे, तिकडून पेट सुरगण्यावरून त्या धरून आणायच्या पुरी निकडे येऊन 10 बिघाच्या मालकीन होत्या, मग ते आपल्यावर रुबाब जडी द्या. सांगा या पुरीला आता, सोपं काम राहिले काही. आता शेतकऱ्यांना आपल्याच लोकांना कळायला पाहिजे. आता त्या जागीरदार होणार का आपल्या पुरीला जागीरदार बनवायचे आपल्याला समजायला पाहिजे. का असं ना, पण ती मालकी नसते शेतकरी. हा आता कशी पॉइंट नि बोलली याला भांडे